सर, विदर्भ भूषण पुरस्काराने आज आपण सन्मानित झालेले आहात. काय सांगाल या पुरस्काराच्या संदर्भात आणि हा सन्मान किती महत्त्वाचा आहे? माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला विदर्भवासी म्हणून सर्वोच्च पुरस्कार हा आहे. कारण शेवटी आमचं कुटुंब पूर्ण विदर्भातलं. माझा जन्मसुद्धा वर्ध्याचा. माझी आई ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये शिक्षिका होती. तळेगाव म्हणून गाव आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. आणि तिथून प्रवास चालू झाला. अतिशय लहान वयातच वडील त्यावेळेस मुंबईला आले होते. आचार्यात्रेंच्या दैनिक मराठामध्ये होते. आम्ही मात्र आईबरोबर सगळे भावंड विदर्भात होतो. त्यामुळे 3री-4थीपर्यंतचं शिक्षण तसं विदर्भातच झालं, म्हणजे तळेगावला आणि अमरावतीला. आणि नंतर मुंबईमध्ये स्थायिक झालो. त्यामुळे विदर्भाचं तसं नाळ तुटली होती. परंतु दरवर्षी आमचे ठाणेकर, आमचे मुंबईकर सगळे एकत्र यायचे विदर्भवासी आणि कार्यक्रम घ्यायचे. हे 27वे वर्ष आहे. त्यामुळे मी मनापासून त्यांचा आभारी आहे की राज्याचा परिवहन खात्याचा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर त्यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली. कारण शेवटी व्यक्ती म्हणून आपल्या आयुष्यामध्ये प्रवास करत असताना शेवटी मातीचं आपलं देणं असतं आणि त्यातूनच हे पुरस्काराचं स्वरूप आपल्याला प्राप्त होत असतं. आणि आता जबाबदारी वाढली. त्यामुळे विदर्भ भूषण पुरस्कार आमच्या सगळ्या विदर्भवासियांनी दिल्यानंतर शेवटी त्यांच्यासाठी आता आयुष्यामध्ये पुढे काहीतरी करावं लागणार आहे. शेवटी माझे वडील ह्या समाज बांधवांसाठी काम करत होते. पत्रकार असताना आई काम करत होती. आणि त्यामुळे ह्या पुरस्कारासाठी माझं म्हणजे योगदान काही नाही आहे असं मला वाटतं. तर तरीसुद्धा मला ह्या सगळ्या मंडळींनी मंत्री ह्या माध्यमातून पुरस्कार तो दिला. मी यांचा आभारी आहे. सर्व मंडळींचा ऋणी आहे. आणि भविष्यामध्ये माझ्या विदर्भवासियांसाठी काहीतरी योगदान माझं लागेल याची जबाबदारी मी आजपासून घेत आहे. धाराशिवचे पालकमंत्री पाण्याची समस्या गंभीर होत चाललेली आहे. शेतकऱ्यांची देखील समस्या मोठी होत चाललेली आहे. काय आढावा नाही? मी 30 आणि 1 तारखेला म्हणजे 30 एप्रिल आणि 1 मेला धाराशिवचा दौरा केला. आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान शेतकऱ्यांविषयी जे काही प्रश्न होते ते प्रश्न DPCच्या बैठकीनंतर झालेल्या बैठकीमध्ये आम्ही खूप प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना बरेच काही प्रश्न सोडवले. योगायोगानं ह्यावर्षी पावसाचं प्रमाण हे लवकरच म्हणजे पाऊस जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात येणार आहे. आणि आम्ही धरणांचा जो पाणी साठा आहे तो ह्या महिनाभर पुरेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. त्यापेक्षा जास्त काळ आपणही थांबू शकणार नाही पाऊस जर उशिरा आला तर. परंतु तशी ह्या वर्षीची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा अतिशय चांगली आहे. त्यामुळे पाणीसाठा मुबलक असल्याकारणानं शेतीचा जो प्रश्न दरवर्षी उद्भवतो तसा काय प्रश्न उद्भवणार नाही. पण आम्ही जातीनं लक्ष देऊ नये. धाराशिवचे जिल्हाधिकारी CO यांच्यासह आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांचा आम्ही आढावा घेतलेला आहे. नाही बघा, जलशिवार ही एक आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची योजना होती, त्यांची संकल्पना होती आणि त्या माध्यमातून ते काम करत होते. अजूनही आम्ही जलशिवारची योजना पुढे कशी नेता येईल ह्यासाठी आम्ही सगळे मंत्रीगण आणि प्रामुख्याने मुख्यमंत्रीसुद्धा ह्या कामी आग्रही आहेत. नाही बघा, ST महामंडळाची परिस्थिती तर आधीपासूनच बिकट आहे. किंबहुना जवळजवळ आता श्वेतपत्रिका मी काढायला सांगितले. कारण ST फार मोठ्या तोट्यामध्ये गेलेले 10,000 कोटीपेक्षा जास्त तोटा आजपर्यंतचा ह्या ST महामंडळाला झाला आहे. तो तोटा न होता कुठल्याही राज्यातील म्हणजे देशामध्ये जेवढी काही राज्यामध्ये परिवहन सेवा चालते कुठलीही महामंडळ हे फायद्यात नाही आहे. आणि तशीच परिस्थिती ह्या राज्याची आहे. लोकसंख्या जास्त आहे आणि त्या माध्यमातून STची संख्या जी फार कमी आहे. परंतु आम्ही पंचवार्षिक योजना ह्या पुढील 5 वर्षामध्ये घेतो आहे. दरवर्षी 5,000 नवीन बसेस आम्ही घेतो आहे. आणि त्या बसेसच्या माध्यमातून तेथे ST म्हणजे शेड्यूल ट्राईब जो वर्ग आमचा ह्या राज्यातील आहे, आदिवासी वर्ग, त्या आदिवासी वर्गापर्यंत म्हणजे डोंगर दऱ्याच्या एकदम कोपऱ्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आदिवासी पाडे आहेत, 10-20 घरं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा ST पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि पुढील 5 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 25,000 बसेस नवीन घेणार आहोत आणि लोकांना सुविधा देणार आहोत. त्या जर बसेस आल्या तर मला असं वाटतं ST महामंडळ फायद्यामध्ये जाणार नाही, परंतु आम्हाला राज्य सरकारकडे सातत्यानं हात पसरावे लागणार नाही.
नाही बघा, कर्नाटकची आणि महाराष्ट्राची तुलना होऊ शकत नाही. महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी आहे, कर्नाटकची 6 ते 6.5 कोटी आहे. अनुदान फार मोठ्या प्रमाणात सरकारकडून त्यांच्या महामंडळाला मिळतं, तशी राज्याची परिस्थिती नाही आहे. परंतु शेवटी काही चांगले उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. त्यांच्या बसेसमध्ये स्वच्छता आहे, त्यांच्या वोल्वो गाड्या आहे, स्लीपर कोच आहेत. तशाच स्लीपर कोच राज्यामध्ये आणाव्या, तसेच स्वच्छता ही आपल्या बसेसची असावे आणि ह्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. 2 वर्षे किमान ह्या सगळ्या गोष्टींना लागेल आणि एस टी व्यवस्थित चांगल्या सर्वसामान्य जनतेच्या सेवेमध्ये कशी पोहोचेल यासाठी ह्या कालावधीमध्ये मी प्रामाणिक प्रयत्न करेन. नाही, एस टी स्टँडवर आहार केंद्र नाही, ते जेव्हा बस थांबे असतात काही ठिकाणी 3 ते 4 तासाच्या अंतराने लोकांना काही प्रसाधनगृहाची व्यवस्था चांगल्या ठिकाणी असेल आणि चांगले खाद्यपेय असेल अशा ठिकाणी थांबे देण्याचा एस टी महामंडळाचा एक आधीपासूनचा विचार होता आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना ते ठेके दिले होते. परंतु आमच्या लक्षात असं आलं की प्रसाधनगृहाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. शिळं अन्न प्रवाशांना देण्यात येत होतं आणि नाईलाजानं का होईना लोक त्याचा वापर करत होते, त्यामुळे तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या. आता त्या 3-3 वर्षासाठी जे ठेके दिले जात होते ते आता आम्ही 1 वर्षासाठी देणार आहोत आणि जर प्रसाधनगृह चांगलं नसेल आणि अन्न दिलेलं जे आहे ते स्वच्छ, चांगलं आणि ताजं जर नसेल तर त्या ठेकेदारावर किंवा त्या जो ढाबा किंवा रेस्टॉरंटवाला आहे त्याच्यावर तर कारवाई करणार, पण त्या एरियातल्या डीसींवर सुद्धा कारवाई करणार. त्यांना नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आम्ही दिलेली आहे. त्यामुळे हे कुठेतरी हे थांबेल प्रकार. सर, जसं की आपण गेल्या वेळी देखील म्हणाला पगाराच्या संदर्भातला विषय होता, निधीच्या संदर्भातला विषय होता, अर्थखात्याकडून मिळत आहे. काल परवा संजय शिरसाट देखील सांगितलं की त्यांचा निधी दुसरीकडे वळवण्यात आला होता. निधीच्या संदर्भातला विषय अजूनही सॉर्ट आउट होत नाही. माझ्या तसं बघायला गेलं ते नाही, ह्या वेळेस असं काही नाही आहे. ह्यावेळेस आम्हाला जो काही मे महिन्याचा पगार जो आहे, एप्रिल महिन्याचा पगार तो आम्हाला वेळेवर मिळाला आहे. म्हणजे तसं काही आम्हाला झालेलं नाही आणि काही तांत्रिक गोष्टी असतात, आमच्याही लोकांच्या काही चुका आहेत. कारण अर्थ खात्याला ज्या काही कागदांची पूर्तता करायला सांगितली होती ती कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ते थांबवलं होतं. 56% पगार आम्ही दिला होता, 44% देऊ शकले नव्हते. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला, संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, ताबडतोब ती रक्कम 44% दिली गेली. परंतु ह्या वर्षी मात्र पूर्वपदावर ते सगळं आलेलं आहे. त्यामुळे अर्थ खात्यावर आता सध्या तरी आमचा काही आक्षेप नाही आहे. काल एकनाथ शिंदे राष्ट्रवादीने जो कार्यक्रम आयोजित केला होता गौरवशाली महाराष्ट्र, त्याच ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, पत्र पाठवून. आज अजितदादांनी जे महाबळेश्वरला कार्यक्रम आहे, शंभर दिवसांनी त्या ठिकाणी 3 दिवसापासून आहे, मुख्यमंत्री गेले पण अजितदादा आज तिकडे नाही आहेत. तर असं राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये नाही हो, असं काही नाही. बघा, आता शिंदेसाहेब त्यांच्या मूळ गावी दरेगावामध्ये गेल्यानंतर त्यांचा नाना पाटेकरांबरोबर काल 1 दिवसभराचा कार्यक्रम होता. नाऊन फाउंडेशनच्या माध्यमातून जो काही उपक्रम दरवर्षी पावसाळ्यापूर्वी राबवला जातो ते कार्यक्रम तो नाना पाटेकर आलेले आणि ते थांबले होते बऱ्याच वेळे. त्यामुळे शिंदेसाहेबांना काही निघता आलं नाही आणि काल संध्याकाळी पर्यटन महोत्सवाला त्यांची उपस्थिती होती. आता दरेगाव आणि महाबळेश्वरमध्ये फक्त 40 किलोमीटरचं अंतर असल्याकारणानं परत मुंबईला यावं, परत मुंबईवरनं तिकडे नाईट लँडिंग वगैरे काही नसतं. त्यामुळे अजितदादांना शिंदेसाहेबांनी 4 वाजता फोन करून सांगितलं की मी येऊ शकत नाही, परंतु शेवटी आमचे प्रतिनिधी म्हणून मी प्रताप सरनाईकांना त्या ठिकाणी पाठवतो आणि शिंदेसाहेबांचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार मी काल स्वीकारला. ठीक आहे, काही वेळेअभावी काही गोष्टी ह्या चुकतात, परंतु असं काही होत नाही. त्यामुळे याच्यामुळे 3 पक्षाचं सरकार चालवत असताना अशी थोडीशी तारेवरची कसरत आम्हाला करावी लागते. त्यामुळे तुम्ही सुद्धा असा त्यामुळे संबंध कुठेतरी आमचे तुटतील किंवा अजून विस्कळीत होतील असं काही नाही आहे. तसं काही तुम्ही समजून घेऊ नका. मात्र संजय शिरसाट म्हणतात की अर्थखात्यातला शेतकरी हा महाभाग बसलेला आहे, जो सामाजिक न्यायाचा अर्थ आहे, जो पैसा आहे तो वळवण्यात आला आहे. नाही, मी काही ते ऐकलेलं नाही आहे शिरसाट साहेब काय बोलले ते, पण काही त्यांच्या म्हणजे त्यांनी संबंधित खात्यांच्या सचिवांबरोबर बैठक घेऊन त्यावर काहीतरी तोडगा काढायला हवा.